मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। राहुल गांधींनी मतचोरीच्या आरोपांबाबत 7 दिवसांमध्ये प्रतिज्ञापत्र द्यावं, अन्यथा निराधार आरोप केल्याप्रकरणी देशाची माफी मागावी, मुख्य निवडणूक आयोगाचं आव्हान। लोकसभा आणि विधानसभेच्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये 1 कोटी नवे मतदार जन्माला घातले। भाजपा आणि निवडणूक आयोगाकडून मतांची चोरी। बिहारमधल्या मतदार अधिकार यात्रेतून राहुल गांधींचा हल्लाबोल। मतदान चोरी असा शब्दप्रयोग संविधानाचा अवमान। दिशाभूल विरोधात आम्ही भारतीय मतदारांच्या पाठीशी पर्वतासारखे उभे। मतचोरी आणि मतपडताळणीच्या वादावर निवडणूक आयोगाचं उत्तर। 2024 मध्ये ज्यांच्या सहकार्याने मोदी निवडणूक जिंकले ते माजी निवडणूक आयुक्त राजीव कुमार कुठे आहेत? राजीव कुमार यांनी राहुल गांधींच्या आक्षेपांवर उत्तर द्यायला हवीत, संजय राऊतांचा निशाणा। भारताचीच उत्पादनं खरेदी करा, आपल्या देशामध्ये बनलेल्या स्वदेशी वस्तूंना जास्तीत जास्त प्रोत्साहन द्या, पंतप्रधान मोदींचं भारतीयांना आवाहन। टॅरिफच्या मुद्द्यावरून अमेरिकेची मोठी कोंडी करण्याचा निर्णय। नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा तिढा कायम, मी नाशिकचा पालकमंत्री होतोय, गिरीश महाजनांचं वक्तव्य। तर 7 आमदार असणाऱ्या पक्षाला पालकमंत्री पद मिळावं, भुजबळही आग्रही। रोहित पवार आजोबांवर गेले तर सोनं म्हणून सांगायचं आणि पितळ विकायचं हे पवारांची वृत्ती। बेंटेक्सचं सोनं या टीकेवर आमदार गोपीचंद पडळकरांचा पलटवार। मुंबई हायकोर्टाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचा शुभारंभ, सरन्यायाधीश भूषण गवईंच्या हस्ते सर्किट बेंच इमारतीचं उद्घाटन। कोल्हापूरकरांच्या 40 वर्षाच्या लढ्याला यश। सरन्यायाधीश दिल्लीतून सर्किट बेंचचा आढावा घेत होते। 50 वर्षांच्या लढ्याचं शिवधनुष्य गवईंनी समर्थपणे पेटलं। मुख्यमंत्री फडणवीसांकडून कौतुक, कोल्हापूरच्या इतिहासाला साजेसं काम करत राहू, फडणवीसांची ग्वाही। अजित पवार मला टॉर्चर करण्याचा प्रयत्न करतायत, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा। राम शिंदेंकडून नाराजी व्यक्त, भावकीमुळे रोहित पवार आमदार झाल्याचं अजित पवारांचं भाष्य। ठाकरे ब्रँड संपवण्याची भाषा म्हणजे भाजपनं अस्तित्व मान्य केल्याचा पुरावा। ठाकरे ब्रँड नष्ट करायचं सोडा, आपणच नष्ट होऊ या भीतीनं काही लोक अशी वक्तव्य करतात। भास्कर जाधवांनी प्रसाद लाडांना डिवचलं। भास्कर जाधव कोकणामधल्या सोंगाड्या, गद्दार, रामदास कदमांचा हल्लाबोल। ज्या उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना सोनिया गांधींच्या पायाशी गहाण ठेवली, तो ठाकरे ब्रँड कसा होऊ शकतो? कदमांचा सवाल। एनडीएकडून उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारीसाठी सीपी राधाकृष्णन यांच्या नावावर शिक्कामोर्तब। दिल्लीमध्ये भाजपच्या संसदीय बोर्डाच्या बैठकीमध्ये निर्णय, सीपी राधाकृष्णन महाराष्ट्राचे राज्यपाल। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।